आज आपण अपूर्णांकावरील उदाहरणामध्ये एक उदाहरण पाहूया की उदाहरण काय म्हटलेलं आहे की एका हौदात 2/5 भाग पाणी भरले असून आणखी 39 लिटर पाणी भरल्यास हौद पूर्ण भरतो. तर अर्धा हौद भरण्यासाठी किती लिटर पाणी आवश्यक आहे? तर बघा, एकदम सोपा आहे हा प्रश्न. आपल्याला सांगितलं आहे की एका हौदामध्ये 2/5 भाग पाणी आहे आणि एक हौद तुम्हाला दाखवते या ठिकाणी मी. तर आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की या हौदामध्ये 2/5 भाग पाणी भरलेलं आहे. किती भरलेलं आहे? 2/5 भाग पाणी भरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे खाली छेदामध्ये जे आपल्या 5 दिलेले आहेत ते म्हणजे एकूण या हौदाचे केलेले भाग असतात. म्हणजे हा एक 5 भाग म्हणजे हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग आणि हा 5वा भाग. म्हणजे असे एकूण ह्या हौदाचे 5 भाग आहेत. एकूण किती भाग केलेले आहेत? तर 5 भाग पे केलेले आहेत. आणि या 5 भागापैकी 2 भागामध्ये पाणी भरलेलं आहे. पहा, 5 भागातील 2 भागामध्ये पाणी भरलेले आहे. आता आणखी 39 लिटर पाणी भरल्यास हौद पूर्ण भरतो. म्हणजे या ठिकाणी पूर्ण 39 लिटर जर पाणी भरलं आणखी, तर हा हौद पूर्ण भरतो. तर या ठिकाणी आता पहा, आता हे 39 म्हणजे 2 भाग भरलेले आहेत. आता 39 लिटर पाणी भरायचं म्हणजे आणखी किती भाग भरायचे राहिलेले आहेत आपल्याला? म्हणजे 3 भाग भरायचे पाणी राहिलेले आहेत. किती भाग? 3 भाग पाणी भरायचं आहे. आणि 3 भागामध्ये पाणी किती बसत आहे? 39 लिटर पाणी मावणार आहे. म्हणजे 39चे 3 भाग जर आपण केले तर एक भाग कितीचा येणार? 3 एक 3, 3 त्रिक 9. म्हणजे 13, म्हणजे ह्या भागामध्ये 13 लिटर, या भागामध्ये 13 आणि ह्या भागामध्ये 13. 13 एक 13, 13 दोन 26, 13 39 झालं का? म्हणजे एक भाग कितीचा पडलेला आहे? 13 एक 13, 13 दोन 26, 13 39. 39 लिटर म्हणजे 3 भागामध्ये 39 लिटर पाणी मावायले, म्हणजे एका भागामध्ये 13 लिटर पाणी मावत आहे. म्हणजे याही भागामध्ये 13च असेल लिटर आणि याही भागामध्ये 13च असेल. म्हणजे एकूण किती भाग केलेले होते हौदाचे? 5 भाग केले होते. म्हणजे 13 गुणिले 5 जर आपण केलं तर किती होतं? तर या ठिकाणी 65 लिटर एकूण पाणी या हौदामध्ये आहे. तर बघा, आपल्याला काय विचारलंय की 39 लिटर पाणी भरल्यास हौद पूर्ण भरतो. तर अर्धा हौद भरण्यासाठी आता हे पूर्ण पाणी किती आहे? 65 लिटर पाणी आहे ह्या हौदामध्ये. किती आहे? 65 लिटर. आपण कसं काढलं की आपल्याला काय सांगितलं होतं की 2/5 भाग पाणी भरलेलं आहे म्हटलेलं होतं. म्हणजे या हौदाचे एकूण 5 भाग आहेत हे आपल्या लक्षात आलं, म्हणून आपण 5 भाग केले आणि 5 भागातले 2 भागामध्ये पाणी भरलेलं म्हणून आपण पाणी भरून ठेवलं होतं. आणि राहिलेले जे कोणते भाग होते? तर 3 भाग होते. या राहिलेल्या 3 भागामध्ये त्यांनी किती 39 लिटर पाणी आणखी भरल्यानंतर हौद पूर्ण भरतो. म्हणजे वरचे 3 भाग भरल्यानंतर हौद पूर्ण भरणार होता. म्हणजे वरचे 3 भागामध्ये 39 लिटर पाणी भरायचं त्यांनी सांगितलं आपल्याला की भरले 39 लिटर पाणी भरल्यास तो भाग भरतो म्हणून. मग आपल्याला 39 लिटर हे भेटले होते, म्हणून हे 3 भागात विभागणी करायची होती 39ची. म्हणून मी 39ला 3 न भागलं आणि एक भाग मला 13 लिटरमध्ये आला. म्हणजे एका भागामध्ये 13 13 13 13 39 झालं. म्हणजे हे 2 भाग भरले होते, म्हणजे या ठिकाणी 13 लिटर, या ठिकाणी 13 लिटर. म्हणजे असे 5ही भागामध्ये 13 13 लिटर आपण पाणी भरलं होतं आणि 13 5 65 लिटर ह्या हौदामध्ये पूर्ण पाणी बसते. पण आपल्याला काय म्हटलंय की अर्धा हौद भरण्यासाठी किती लिटर पाणी? मग आता ह्या 65 लिटरचे अर्धा जर करायचे असतील आपल्याला, तर 65ला आपण 2 न भागूया. 2 6 आणि या ठिकाणी एक उरला 2 14 आणि एक उरला 10 झाले. 2 पंचे 10, म्हणजे 37.5 लिटर पाणी आवश्यक आहे. कळालं का सर्वांना? एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं मी, एक काहीच नाही. जेव्हा आपल्याला 2/5 ह्या ठिकाणी दिलं म्हणजे त्या हौदाचे 5 भाग केले होते हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे 5 भाग केले म्हणून मी 5ही भाग करून घेतले आणि 2 भाग भरलेले होते. या ठिकाणी आपल्याला माहित नव्हतं की एक भाग कितीचा आहे, पण राहिलेल्या भागाचं त्यांनी 39 लिटर पाणी सांगितलं होतं आपल्याला, म्हणून राहिलेले 3 भाग होते माझ्याकडं आणि त्यामध्ये 3 भागामध्ये 39 लिटर, म्हणजेच आपण 3 न भागलं 39ला आणि आपल्याकडे एका भागाचं 13 लिटर आपल्याकडं आलेलं होतं उत्तर. म्हणून एका भागामध्ये 13 लिटर म्हणजे ह्या 5ही भागामध्ये 13 13 लिटर आपण पाणी ठेवलेलं आहे. आणि म्हणजे 5 भाग एकूण होते याचे, म्हणून 13 5 65 लिटरचा हा हौद होता. तर या ठिकाणी 39 लिटर पाणी भरल्यास हौद पूर्ण भरतो. तर अर्धा हौद भरण्यासाठी म्हणजे या हौदाला अर्धा भरण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे म्हटलेलं आहे? तर 65 लिटरचे
अर्धा करण्यासाठी आपण 65चे अर्धा केले तर 37.5 हे आपल्याला अर्ध उत्तर आलेलं आहे. म्हणून हा अर्धा हौदामध्ये 37.5 लिटर पाणी राहील. कळालं का?